SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार परिसरात एका पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांवर गंभीर हल्ला झालाय. या मारहाणीत राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाभाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशातील काही कलावंत जखमी झालेत. पोखरी बाळेश्वर येथे हजेऱ्यांचा कार्यक्रम आटोपून तमाशा मंडळ माळेगाव पठारच्या दिशेनं निघालं होतं. दरम्यान कर्जुले पठार परिसरातील पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये डिझेल भरल्यानंतर ते पुढे जात असताना अचानक धक्का लागल्याच्या कारणावरून चालक आणि एका दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. हा वाद क्षणातच वाढला आणि संबंधित दुचाकीस्वारानं इतरांना घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर मोठ्या संख्येनं जमलेल्या गर्दीनं तमाशा कलावंतांवर हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, एकनाथ खाडे, नारायण ढोकरे, चालक आंधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आलं असून घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे तमाशा कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. माझं एक म्हणणं आहे, घटना दुपारी 2 वाजता घडली, 8 वाजलेच 5. गारगाव पोलीस स्टेशनला काय परिस्थिती काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? महिला सुरक्षित नाही. तुम्ही मोठ्या सेलिब्रिटींना तुम्ही Z+ सुरक्षा देता, Y+ सुरक्षा देता, हे कलावंत नाहीत का? बरोबर नाही हे म्हणून आम्हाला सकाळपासून इथं बसवलं दुपारी 2 वाजल्यापासून. आणि ज्यांनी अन्य अत्याचार केलेले ते खाऊन पिऊन मस्त मजेमध्ये घरात बसलेले आहेत. पण त्यांना काय माहिती आहे, तमासगीर बी लय नंगे. तुमच्या घरच्यांना इज्जत आहे, तमासगीर बायांना इज्जत नाही काय? मी श्रीराम महादेव कुंडलकर. मी तमाशामध्ये स्वांगाड्या काम करतो, कलाकार और मॅनेजरचं काम करतो. विठाबाई भोमांग नारायणगावकर या तमाशा मंडळात मी असताना पेट्रोल पंपापाशी आमच्या गाड्या टर्न मारताना त्यांनी ते पेलेले होते, दारू पेलेले होते, खूप पेलेले होते. आणि टर्न मारताना त्यांनी आमच्या ड्रायव्हरला शिवीगाळी केली तर आमचा ड्रायव्हर त्यांच्या हातापाया पडला. तरी ड्रायव्हरला वर चढून त्यांनी ड्रायव्हरचं गचुरं पकडून खाली वाढा तर ड्रायव्हरला हाणायला लागली. तर मी मध्ये गेलो, त्यांच्या पाय पडायला त्यांच्या पाया पडत होतो स्वतः. त्यांनी माझ्या बी अंगावर हातावर काठ्या मारल्या त्यांनी पाय पडत असताना. तर मग आता ह्या मुलीचा नवरा तिथं होता. ह्या मुलीच्या नवऱ्याला पण त्यांनी मारल्यामुळं ही मुलगी पळत आली, त्याला धरायला गेली. तिच्या नवऱ्याला धरताना त्या पोराने काय केलं, हिला पण असं धरलं, कपड्याला धरलं आणि वळलं आणि हाणमार केली. ही एक मुलगी ही एक पळत आली, हिला पण हिचे कपडे फाडे, हाणमार हिला पण केली. त्या की यांच्या छातीत लाथा बुक्क्या मारल्या. आणि ह्या बघा तो झोपेतून नेटकत उतरून खाली आलता. फक्त काय झालं म्हणून विचारित होता त्यांना. त्या विचारताना मरणाचं ह्यांना मारलं, डांबरीवर खाली पाडू हाणलं काठ्याने. तुम्ही कुठे होते? मी तिथंच होतो त्या ठिकाणी. तुम्ही स्वतः पाहिलं? मी स्वतः पाहिलं. तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच आहे की ज्यांनी अत्याचार केलाय त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. पोलिसांकडून सहकार्य मिळते का? आता सहकार्यात काय आम्हाला हे नाही. किती वाजता घडली घटना 1-1:30च्या टायमाला घटना घडली. पोलिसांनी कोणाला अटक केली वगैरे? आणि काय कोणाला अटक केलेलं नाही. आणि आमचं एक म्हणणं आहे की जे मुलं होते का हाणायला त्यांना इथं पोलीस स्टेशननी इथं जमा करावे, आमच्या समोर सामने करा. माझं नाव राम चौगुले. मी राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या तमाशा सम्राट विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळमध्ये मॅनेजर आणि कलाकार म्हणून मी काम करतो. काल रात्री आमचा पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर येथे आमचा कार्यक्रम होता. रात्री कार्यक्रम झाला, सकाळी हाजरी केली आणि हाजरी केल्यानंतर आम्ही
पुढच्या गावासाठी जाण्यासाठी माळेगाव पाटाला आमचा कार्यक्रम आज होता. त्या ठिकाणी आम्ही जायसाठी निघालो. तत्पूर्वी आम्ही वरुड फाटा येथे पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी गेलो, डिझेल भरण्यासाठी गेलो आणि डिझेल वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही सगळ्या गाड्या आम्ही एका लाईनीने बाहेर घेतल्या होत्या. पण समोरून काही दारू पिऊन समोरनं आले आणि आल्याबरोबर आमचे जे ड्रायव्हर होता एका ट्रकचा त्याला शिवीगाळ करायला लागली. शिवीगाळ करताना त्यानं प्रत्युत्तर दिलं. पण त्याने प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याने गाडी आडवी लावली. आडवी लावल्यानंतर डायरेक्ट गाडीवरती चढून तो ड्रायव्हरला मारायला लागल्यानंतर आम्ही सगळेजण सोडवायला गेलो तर आम्हालासुद्धा लाथा वगैरे मारायला लागले. मग त्यानंतर आम्ही स्वरक्षणासाठी त्याला खाली ओढल्यानंतर त्याने गावातील काही तरुणांना बोलवून घेतलं. जे तरुण त्या ठिकाणी आले एकही शुद्धीत नव्हता. त्या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 जण आले. जे दिसेल ते हातामध्ये जे लागेल ते हातामध्ये काठी असू दे दगड असू त्या पद्धतीने मारलं. मलासुद्धा मी फोन करत असताना पोलीस स्टेशनला मी फोन करत होतो तर मला पाठीमागे लागून त्यांनी मारलं. आणि बरंचसं नुकसानसुद्धा आमच्याकडे साहित्याचं त्यांनी केलेलं आहे. मुलींची तर अक्षरशः कपडे फाटलेले नको त्या जागी त्यांनी हात घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला, होणा प्रकार केला आहे. आणि गाडीमध्ये ज्या मुली होती त्यांना तुम्ही खाली सोडा नाही तर आम्ही आतमध्ये घुसतो. आणि काही जण आतमध्ये घुसले पण होते तर आमच्या मुलांनी त्यांनाकडे बाहेर ढकलून काढलं. आणि आमच्या प्रत्येक तमाशा मंडळातील प्रत्येकाला लहान लेकरांना सुद्धा त्यांनी वडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकताच केंद्र शासनाच्या वतीनं तमाशा सम्राट कलाभूषण रघुवीर खेडकर यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला गेला. आणि आता तमाशा कलाकारांवर अशा पद्धतीनं हल्ला होणं म्हणजे हा सबंध तमाशा कलावंतांवरील हल्ला नाही का, अशा भावना आता समोर येऊ लागल्यात. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.